नमस्कार, तर तनिष्का सनातनी हे आपल्या यूट्यूब चॅनलवर तुमचं स्वागत आहे आणि व्हिडिओ हा तुम्ही शेवटपर्यंत नक्की बघा। तर आज आपण आषाढी एकादशी या व्रताची पौराणिक कथा येथे मी तुम्हाला सांगणार आहे। भविष्योत्तर पुराणामध्ये आषाढी एकादशी व्रताचे महत्त्व सांगितलेले आहेत। एका पौराणिक कथेनुसार एक मुरा नावाचा राजा होता। तो अत्यंत बलशाली आणि ताकदवर असा राक्षस होता आणि त्याने पृथ्वीवर आणि स्वर्गामध्ये धुमाकूळ माजवला होता आणि त्यामुळे सगळे देवी देवता आणि पृथ्वीवरील सर्व जनसामान्य माणसं जी होती ते सर्व त्रस्त झाले होते आणि त्या त्रासातून मुक्त होण्यासाठी सर्व देवी देवता जे आहेत, इंद्रदेव आणि इतर देवी देवता हे श्रीहरी विष्णूंच्या चरणी त्यांना शरण गेले आणि त्यांना प्रार्थना केली की हरी तुम्ही आम्हाला या संकटातून बाहेर काढा। आणि त्यावेळेस श्रीहरी विष्णूंनी ही प्रार्थना स्वीकारली आणि मुरा राक्षस आणि श्रीहरी विष्णू यांच्यामध्ये दीर्घकाळ युद्ध चालू राहिलं आणि ह्या युद्धामध्ये श्रीहरी विष्णू थकले। त्यानंतर त्यांनी थोडीशी विश्रांती घेतली आणि त्या विश्रांतीच्या काळामध्ये त्या राक्षसाने अनेक जणांना इजा पोचवण्याचा प्रयत्न केला आणि एवढंच नाही तर श्रीहरी विष्णूंना सुद्धा त्याने इजा पोचवण्याचा प्रयत्न केला। आणि त्यावेळेस ते निद्रेत असताना त्यावेळेस त्यांच्या शरीरातून एक अतिशय सुंदर आणि तेजस्वी स्त्री प्रकट झाली आणि त्या स्त्रीच्या हुंकाराने आणि तिच्या पराक्रमाने त्या मुरा राक्षसाचा वध झाला। तिने त्या मुरा राक्षसाचा वध केला आणि मग वध झाल्यानंतर त्यावेळेस श्रीहरी विष्णू जे आहेत ते निद्रेतून बाहेर आले आणि त्यांनी पाहिलं तर ती तेजस्वी सुंदर जी स्त्री आहे तिला पाहून ते प्रसन्न झाले। मग त्या स्त्रीने श्रीहरी विष्णूंना सर्व कहाणी सांगितली आणि तिने सांगितलं की मुरा राक्षसाचा वध झालेला आहे आणि हे कळल्यानंतर श्रीहरी विष्णू तिच्यावर प्रसन्न झाले आणि तिला एक वरदान दिलं की तू आषाढी एकादशीच्या दिवशी तू निर्माण झालेली आहेस, त्यामुळे तुझं नाव एकादशी असेल आणि जो कोणी मनुष्य हा व्रत करेल आषाढी एकादशीचा त्याचे पाप जे आहेत ते पूर्णपणे नष्ट होतील आणि त्यांना शेवटी वैकुंठ हे प्राप्त होईल। आषाढी एकादशीलाच देवशयनी एकादशी असेही म्हणतात आणि असे मानले जाते श्रीहरी विष्णू योगनिद्रेसाठी श्रीसागरात 4 महिन्यासाठी जातात आणि त्या 4 महिन्याच्या कालावधीलाच चातुर्मास असे म्हटले जाते। आणि त्या दिवशी वारकरी संप्रदायातील लोक उपवास करतात, भजन कीर्तन रात्रभर जागून करतात। अशी छोटीशी कथा तुम्हाला कशी वाटली मला कमेंट करून नक्की सांगा। बाबा।